12th स्टँडर्ड साठी सेकंड चॅप्टर आहे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. हे नॉट फॉर प्रॉफिट जे ऑर्गनायझेशन हे जे चॅप्टर आहे याच्यावर सेकंड लास्ट क्वेश्चन येतो एक्झामला, म्हणजे क्वेश्चन नंबर जो 6 असणार आहे तो तुम्हाला 12 मार्क्सचा नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन वर विचारला जाणार आहे. हे सेकंड चॅप्टर आहे आपलं. याच्यामध्ये काय असतं, कोणताही बिझनेस जो असेल त्या बिझनेसच्या दोन ऍक्टिव्हिटी असतात. कोणताही बिझनेस आपण दोन पर्पज साठी त्याची ऍक्टिव्हिटी केली जाते. एक तर प्रॉफिट ऍक्टिव्हिटी असते किंवा एक तर सोशल ऍक्टिव्हिटी असते. याच्यामध्ये बघा, ज्या प्रॉफिट ऍक्टिव्हिटी आहे ते आपण फायनल अकाउंट जे घेतलं त्या फायनल अकाउंट मध्ये प्रॉफिट ऍक्टिव्हिटी होते. म्हणजे काय करतो आपण, फायनल अकाउंट मध्ये ज्या ज्या गोष्टी बघितल्या दिस इज द प्रॉफिट ऑर्गनायझेशन. ते प्रॉफिट ऑर्गनायझेशन होती. याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला ट्रायल बॅलन्स दिला जात होता. आपण त्यावरनं ट्रेडिंग अकाउंट तयार करत होतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करत होतो आणि बॅलन्स शीट तयार करत होतो. या प्रॉफिट ऑर्गनायझेशनचं मेन एम काय असतं, दे फाइंड आउट. एक तर बिझनेस मध्ये त्या हे जे काय आपण अकाउंट तयार करत होतो यांचा मेन एम हाच होता, एक तर बिझनेस मध्ये प्रॉफिट होतो किंवा एक तर बिझनेस मध्ये काय होतो, लॉस होतो. याच्यासाठी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फाइंड आउट करत होतो. म्हणजे याच्यामध्ये फाइंड आउट द प्रॉफिट ऑर लॉस. तसं या सोशल ज्या ऑर्गनायझेशन असतात या सोशल ऑर्गनायझेशन मध्ये आपल्याला प्रॉफिट अँड लॉस फाइंड आउट करायचा नसतो. याच्यामध्ये काय दिलं जातं, कसं तयार करतात ते एक सांगतो. याच्यामध्ये पण ट्रायल बॅलन्स असतो पण तो दिला जात नाही. जर्नल एंट्रीमध्ये ट्रायल बॅलन्स तयार केला जातो. याच्यामध्ये आपल्याला दिलं जातं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलं जातं. रिसिप्ट आणि काय दिलं जातं आपल्याला, पेमेंट अकाउंट दिलं जातं. हे रिसिप्ट अँड पेमेंट जे अकाउंट आहे हे सिमिलर लाईक कॅश बुक सारखं असतं, कॅश अकाउंट सारखं असतं. जसं आपण काय करतो, कॅश आल्यानंतर आणि कॅश कोणत्या पर्पज मधून कॅश आली आणि कोणत्या पर्पज मधून कॅश गेली हे सगळं रिप्रेझेंट केलं जातं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट मध्ये. एक्झामला खूप वेळेस हा क्वेश्चन विचारला जातो की रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट कोणतं अकाउंट आहे. मी आता सांगितलं की रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आहे हे लाईक अ कॅश अकाउंट आहे. हे कॅश अकाउंट तर पूर्ण त्याच्यात दिलं जातं आणि मग तुम्हाला एक्झामला विचारलं जातं, खूप वेळेस आलेला क्वेश्चन आहे की रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज द डॅश डॅश अकाउंट. रिसिप्ट अँड पेमेंट कोणता अकाउंट आहे, तर रिसिप्ट आपल्याकडे नॉर्मली अकाउंटचे 3 टाइप्स पडतात. तुम्हाला माहिती, पर्सनल अकाउंट, एक आहे रिअल अकाउंट आणि एक आहे नॉमिनल अकाउंट. हे आपल्याकडे 3 टाइप्स आहे. या 3 टाइप्स पैकी कोणत्या टाइपचा अकाउंट आहे. ही कॅश म्हणजे आपली ऍसेट आहे. ऍसेट आहे का म्हणजे ते कोणतं अकाउंट झालं, आपलं रिअल अकाउंट झालं. म्हणजे रिसिप्ट अँड पेमेंट हे जे अकाउंट आहे हे कोणतं अकाउंट झालं, आपलं रिअल अकाउंट झालं. हे तुम्हाला दिलं जातं एक्झामला रिसिप्ट अँड पेमेंट मध्ये. म्हणजे कॅश कोणत्या पर्पज साठी आलेली आहे, कोणत्या पर्पज साठी दिलेलं असतं. नेक्स्ट हे आपल्याला हे 2 पार्ट याच्यामध्ये फाइंड आउट करायचे असतात, एक्सपेंडिचर आणि इन्कम मध्ये. आता याच्यात हे कोणतं आहे बघा, एक्सपेंडिचर आणि इन्कम हे कोणतं अकाउंट आहे हे पण एक तुम्हाला मी सांगतो. आपल्याला नॉमिनल अकाउंटचा रूल माहिती सर्वांना. नॉमिनल अकाउंटचा रूल काय आहे की डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. याच्यात पूर्ण एक्सपेन्सेस आणि इन्कम हा पूर्ण पार्ट दिलेला आहे. म्हणजे हे कोणतं अकाउंट आहे आपल्याकडे, नॉमिनल अकाउंट आहे. रिसिप्ट अँड पेमेंट हे रिअल अकाउंट आहे. एक्सपेन्स अँड इन्कम हे कोणतं अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट आहे. आणि याच्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचं असतं बॅलन्स शीट. जे बॅलन्स शीट आपण जे फायनल मध्ये तयार केलं त्याच पद्धतीने इथं आपल्याला बॅलन्स शीट तयार करायचं असतं. जसं आपण प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे, या प्रॉफिट ऑर्गनायझेशन काय करतात, फाइंड आउट द प्रॉफिट ऑर लॉस. तसं या नॉर्मली ही जी ऑर्गनायझेशन आहे सोशल ऑर्गनायझेशन या बेनिफिट साठी वर्क करत नाही. स्कूल असेल, काही लायब्ररी आहे, काही हॉस्पिटल असतील, की यासारखे ज्या काही आपल्याला सोशल ऑर्गनायझेशन आहे तर त्यांच्यासाठी हे नॉर्मली आपण यांना नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये घेतो. मग आता याच्यामध्ये या ऑर्गनायझेशन काय फॉर्म करतात, एक तर फर्स्ट फॉर्म करतात सरप्लस. आता हे सरप्लस काय असतं मी ते सांगतो. जसं आपण प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये एक फाइंड आउट करत होतो, एक तर बिझनेस मध्ये काय होतं आपल्याला, एक तर प्रॉफिट होतो किंवा एक तर बिझनेस मध्ये काय होतो, लॉस. या प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये आपण तयार करतो. सोशल ऑर्गनायझेशन नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं असतं, एक तर सरप्लस एक तर डेफिसिट असतं. सरप्लस म्हणजे काय आणि डेफिसिट म्हणजे काय मी ते सांगतो. फॉर एक्झाम्पल काय होतं की आपला इन्कम एक्सेस असतो, एक्सेस इन्कम. फॉर एक्झाम्पल 10,000 इन्कम आहे आपला आणि एक्सपेन्सेस आपला 9,000 झालेला आहे. ओके, आता जर तुमचं इन्कम हे 10,000 आहे आणि एक्सपेन्सेस हा 9,000 आहे तर इन्कम एक्सेस आहे ओव्हर दॅन एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचरच्या रिलेटिव्हली जर बघितलं तर इन्कम आपलं एक्सेस असतं.
ज्या वेळेस आपलं इन्कम एक्सेस आहे, इन्कम और द एक्सपेंडिचरच्या रिलेटेड ज्यावेळेस तुमचं इन्कम एक्स्ट्रा असतं, इन्कम एक्सेस असतं, त्यावेळेस तुमचं सरप्लस येतं. आणि डेफिसिट काय असतं, तर डेफिसिट याच्या अपोजिट असतं की तुमचं एक्सपेंडिचर जे असेल हे एक्सपेंडिचर तुमचं एक्सेस असतं. आणि ज्यावेळेस हे एक्सपेंडिचर तुमचं एक्सेस असतं ओर दॅन इन्कम, इन्कम पेक्षा, म्हणजे लाईक याच्यामध्ये लॉस सारखा जो पार्ट येतो. फॉर एक्झाम्पल आता याच्यामध्ये काय की तुमचा जो एक्सपेन्सेस आहे हा एक्सपेन्सेस 10,000 आहे आणि इन्कम किती तुमचं 9,000 आहे. हा तुमचा एक्सपेन्सेस आहे, हा तुमचा इन्कम आहे. म्हणजे ज्यावेळेस तुमचा आन्सर मायनस मध्ये येते किंवा तुम्हाला अमाऊंट कमी पडते, ज्यावेळेस अमाऊंट कमी येते त्याला आपण डेफिसिट म्हणतो. सरप्लस म्हणजे एक्सेस ऑफ इन्कम और एक्सपेंडिचर आणि डेफिसिट म्हणजे एक्सेस ऑफ एक्सपेन्सेस और इन्कम. म्हणजे याच्यामध्ये इन्कम जास्त असतं आणि याच्यामध्ये एक्सपेन्सेस जास्त असतो. या दोन कन्सेप्ट आपल्याला याच्यात फाइंड आउट करायचे असतात. सोशल ऑर्गनायझेशन मध्ये ज्यावेळेस आपण हे अकाउंट तयार करतो, कोणतं अकाउंट, एक्सपेन्सेस आणि इन्कम, याच्यामध्ये या दोघांपैकी एक गोष्ट आपल्याला मिळत असते. एक तर सरप्लस, सरप्लस मिळाला म्हणजे समजून घ्यायचं आपलं इन्कम जास्त होता. डेफिसिट म्हणजे आपलं याच्यामध्ये एक्सपेन्सेस जास्त होता आणि इन्कम कमी होता. आणि कोणतीही ऑर्गनायझेशन असेल, ती प्रॉफिट ऑर्गनायझेशन असेल, सोशल ऑर्गनायझेशन असेल, यांना जो एक्सपेन्सेस करायचा असतो तो एक्सपेन्सेस त्यांना नॉर्मली इन्कमच्या रिलेटेड करायचा असतो. म्हणजे आपले किती इन्कम येणार आहे आणि किती आपण एक्सपेंडिचर केला पाहिजे, किती एक्सपेन्सेस केला पाहिजे, हे नॉर्मली आपल्याला याच्यामधून समजत असतं. मग याच्यात सिंपल काय करायचं, आपल्याला तो नेक्स्ट पॉईंट घ्यायचा आपल्याला. या नेक्स्ट पॉईंट याच्यात काय कॅल्क्युलेट करायचं तो मी तुम्हाला सांगतो आता. या नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये आपल्याला एक्सपेन्सेस काय काय असतात. जसं नॉर्मली तुम्ही आपण बघा याच्यामध्ये लिहित होतो प्रॉफिट अँड लॉस जे अकाउंट होतं, या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये जे जे एक्सपेन्सेस होते ते पूर्ण याच्यामध्ये येतात. फॉर एक्झाम्पल रेंट आहे, सॅलरी आहे, वेजेस आहे, यासारखे प्रिंटिंग आहे, स्टेशनरी असेल, डेप्रिशिएशन असेल, हे सर्व एक्सपेन्सेस मध्ये न्यू पार्ट नाहीये तुम्हाला याच्यामध्ये. फायनल अकाउंट मध्ये प्रॉफिट अँड लॉस मध्ये जे एक्सपेन्सेस होते तेच एक्सपेन्सेस इथे एक्सपेंडिचर मध्ये येणार आहे. आता जो नवीन पार्ट आहे की इन्कम जो पार्ट आहे, तर त्या इन्कम पार्ट बद्दल आता आपल्याला माहिती मिळवायची की इन्कम कोणकोणते असते. एक्सपेन्सेस मध्ये जर सिंपल आपण बघितलं तर एक्सपेन्सेस हे नॉर्मली प्रॉफिट अँड लॉसला येतील तेच आहे, त्याच्यात नवीन काही येणार नाही. इन्कम हे आपले चेंजेस होत आहे या चॅप्टर मध्ये. आता काय काय इन्कम येत आहे, नॉर्मली 5-6 इन्कम जर तेवढे बघितले आपण, ते प्रॉपरली लक्षात ठेवायचे. याच्यामध्ये पहिला जो इन्कमचा पार्ट आहे सबस्क्रिप्शन आहे. आता हे सबस्क्रिप्शन काय असतं, फॉर एक्झाम्पल आपली जी ऑर्गनायझेशन आहे, या ऑर्गनायझेशन मध्ये काहीतरी मेंबर्स असतात आणि मेंबर्स काय करतात की त्यांची जी फीज असेल ती पिरियडिकली पेड करतात. म्हणजे अॅन्युअली जी फीज असेल ती फीज ते पेड करतात आणि मेंबर जे फीज पेड करतात, पिरियडिकली जी फीज पेड केली जाते त्याला आपण सबस्क्रिप्शन म्हणतो. फॉर एक्झाम्पल समजा आपल्याकडे 25 मेंबर्स आहे आणि आपण ठरलेलं आहे की प्रत्येक मेंबर्सने नॉर्मली काय करायचंय की 100 रुपीज पेड करायचे. तर आपलं सबस्क्रिप्शन हे मेंबरवर डिपेंड असतं. तुमचे जेवढे मेंबर आहे त्या मेंबर कडनं काहीतरी आपण फीस घेत असतो. तर नॉर्मली याच्यामध्ये तुमचे 2500 हे तुमचं सबस्क्रिप्शन झालं. सबस्क्रिप्शन म्हणजे लक्षात आलं असेल तुमच्या, जे मेंबर्स आपल्याला फीस देतात त्याला आपण नॉर्मली काय म्हणतो, सबस्क्रिप्शन म्हणतो. डोनेशन, हे डोनेशन आपल्याकडे दोन टाइप्स दिलं जातं. एक सिंपल डोनेशन, एक स्पेसिफिक डोनेशन. तर सिंपल डोनेशन म्हणजे काय असतं, समजा आपली नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे, एखाद्या याने आपल्याला डायरेक्ट अमाऊंट दिली, त्याने सांगितलं हे तुमच्या ट्रस्टसाठी, तुमच्या ऑर्गनायझेशनसाठी एवढं आमच्याकडनं डोनेट घ्यायचं. ठीक आहे, त्याने डायरेक्ट डोनेट दिलं, पण ते डोनेट कशासाठी त्याने स्पेसिफाय नाही केले. मग ते जे डोनेट असेल ते सिंपल डोनेट असतं, सिंपल डोनेशन असतं. आणि सिंपल डोनेशन हे कुठे लिहिलं जातं, आपल्याकडनं इन्कमला लिहिलं जातं. जसा हा एक इन्कमचा पार्ट आहे तसं सिंपल डोनेशन इन्कमला लिहितो. स्पेसिफिक जे डोनेशन असतं हे स्पेसिफिक डोनेशन आपण लॅबिलिटीला लिहिलं जातं, ती आपली लॅबिलिटी असते. आता स्पेसिफिक डोनेशन लॅबिलिटी कशी झाली, फॉर एक्झाम्पल एखाद्या ऑर्गनायझेशनने किंवा एखाद्या आपल्याला पर्सनने सांगितलं की आमच्याकडनं एवढी अमाऊंट आम्ही तुम्हाला डोनेट करतो, पण त्यांनी सांगितलं फॉर बिल्डिंगसाठी, लायब्ररीसाठी, काहीतरी पर्पज दिला, काहीतरी त्यांनी सांगितलं की आमचं डोनेशन फक्त तुम्ही याच्यासाठीच युज करायचं आणि आमचं डोनेशन तुम्ही ज्यावेळेस याच्यासाठीच युज करणार तर त्यावेळेस ते झालं स्पेसिफिक. त्यांनी स्पेसिफाय केलं आपल्याला की आमचं डोनेशन तुम्ही याच पर्पज साठी वापरायचं, त्यावेळेस ती आपली असते लायबिलिटीज. फॉर एक्झाम्पल बघा, आपल्याला जो
पॉकेट मनी दिला जातो, तर पॉकेट मनी समजा आपल्याला 500 रुपीज दिला, हा झाला आपला इन्कम झाला. पण त्या पॉकेट मनी पैकी जर त्यांनी घरच्यांनी सांगितलं आपल्याला की तू 200 रुपीजचं या पार्ट आपल्या घरात घेऊन यायचं आहे, तर ती तुमची इन्कम होत नाही, तर ती तुमची काय होते नॉर्मली याच्यामध्ये लॅबिलिटीज असेल, ही त्याची लॅबिलिटीज होते. हा डोनेशनचं तुम्हाला समजलं असेल. सिंपल असं ते इन्कमला दिलं जातं. स्पेसिफाय म्हणजे त्यांनी सांगितलं असतं डोनेशन फॉर बिल्डिंग, डोनेशन फॉर लायब्ररी, डोनेशन फॉर सॅलरी. जो पर्पज दिला असेल, जर स्पेसिफिक पर्पज दिला असेल तर ते कुठे द्यायचं, लॅबिलिटीला दिलं जातं. त्यानंतर हे लॅगॅसी काय असतं, फॉर एक्झाम्पल एखाद्याचा पर्सन असतो, त्याचं जर आफ्टर डेथ नंतर त्याची जी प्रॉपर्टी असेल, तर प्रॉपर्टीचा काही जो पार्ट आहे, तर तो पार्ट बिझनेसमध्ये डोनेट केला जातो आफ्टर डेथ. हे डोनेशन आणि लॅगॅसी हे बोथ आर सेम आहे, फक्त डोनेशन हे अगोदर केलं जातं आणि लॅगॅसी आफ्टर डेथ. डेथ झाल्यानंतर तो जे काही प्रॉपर्टीचा काही पार्ट आहे तो एखाद्या ऑर्गनायझेशनला डोनेट करतो. आणि ज्यावेळेस तो एखाद्या ऑर्गनायझेशनला आफ्टर डेथ नंतर डोनेट करतो, त्याला आपण लॅगॅसी म्हटलं जातं. एंट्रन्स फी, ज्यावेळेस तुम्हाला ऑर्गनायझेशनचा नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये तुम्हाला एंट्री करायची असते, तुम्हाला मेंबरशिप घ्यायची असते, तर मेंबरशिप करताना सुरुवातीला तुमच्याकडनं जी फीस घेतली एंट्रन्स फी म्हणतो. आणि काय केलं जातं की तुम्ही ज्यावेळेस एखादी ऑर्गनायझेशन चालवता, तर ऑर्गनायझेशन चालवत असताना तुम्हाला गव्हर्नमेंटनं काही तुम्हाला ग्रँट मिळत असते, सॅलरीसाठी काही तुम्हाला एक्सपेन्सेस असेल, या सगळ्या ज्या काही असेल सबसिडी, लाईक हा जो पार्ट आहे हा ग्रँट असतो. म्हणजे ही तुमचे नॉर्मली ही 5 जे पार्ट असतील हे इन्कमचे तुमचे मेन सोर्स आहे. सबस्क्रिप्शन, आपल्या मेंबरकडनं जी फीज येते. डोनेशनचे 2 टाईप्स पडतात, सिंपल आणि स्पेसिफिक म्हणतो आपण. सिंपल आलं तर इन्कमला, स्पेसिफाईड म्हणजे की काय म्हणतात की डोनेशन फॉर बिल्डिंग, डोनेशन फॉर लायब्ररी मध्ये असेल तर ते लायबिलिटीला लिहितो आपण. लॅगॅसी आफ्टर डेथ, एखादा कोणी ओनर असेल बिझनेसचा, त्याचा डेथ झाल्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीचा काही पार्ट त्याने सांगितलेलं असतं की या ऑर्गनायझेशनला या पर्पज साठी मला प्रॉपर्टी असेल, प्रॉपर्टी यूज केली पाहिजे. एंट्रन्स फी, ज्यावेळेस तुम्ही ऑर्गनायझेशनचं एखादा मेंबर व्हायचं असतं त्याच्या वेळेस तुम्ही जी फीस पेड करता एंट्रन्स फी म्हणता. आणि ग्रँट, गव्हर्नमेंट कडे आलेली ग्रँट असते किंवा तुम्हाला जे काही ऑर्गनायझेशन तुम्हाला काही अमाऊंट देतात, ती जी ग्रँट आहे तर ती तुमचं एक नॉर्मली काय झालं, तुमचं इन्कम झालं याच्यामध्ये. ओके.